मान्य सदस्य हेमंत जोगळे यांनी जवळपास 8 ते 10 प्रश्न विचारलेले आहेत. नक्कीच त्यामध्ये परंतु महत्त्वाचा प्रश्न आहे. जी काही कारवाई ही पोलीस विभागाने इथे केली आहे अहिल्यानगरमध्ये काही प्रायव्हेट लिमिटेड कंपनीजनी आपल्याला माहिती आहे की MPIDच्या अंतर्गत अनेक वेळा आपण या सभागृहामध्ये आपण चर्चा केलेली आहे आणि त्याच पद्धतीची ही कारवाई देखील इथे आपण करतोय. परंतु आज ह्या कंपनीचे ज्याचा आपल्या प्रश्नामध्ये देखील आपण उल्लेख केलेला आहे. मी स्पेसिफिक उत्तर देईन कारण मला तो वेळ देखील कमी आहे. हे आरोपी आहेत जे हे परदेशी आता हे नक्कीच त्यांचं पलायन झालेलं आहे. परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये निर्देश दिल्यानुसार रेड कॉर्नर नोटीस ही त्यांना आता इश्यू झालेली आहे. चार्जशीट जोपर्यंत फाईल करत नाही तोपर्यंत आपलं रेड कॉर्नर नोटीस ही इश्यू करता येत नव्हती. चार्जशीट फाईल केलेली आहे आणि आता रेड कॉर्नर नोटीस देखील आपण दिलेली आहे आणि ते दुबईमध्ये आहेत आणि नक्कीच आपल्या महाराष्ट्र पोलिसांचा देखील या बाबतीत ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे की असे आरोपी ज्यावेळेला पळून जातात त्यावेळेला आपण त्यांना परत देखील आणून त्यांच्यावर कारवाई देखील आपण करतोय. तर मला वाटतं ह्या आरोपींना देखील नक्कीच तिथून आणण्यात येईल आणि त्यांच्यावरती योग्य ही कारवाई तिथे करण्यात येईल. अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये EAWAच्या मार्फत आता MPIDची कारवाई होत असताना मी प्रामुख्याने सभागृहाला देखील ही माहिती देऊ इच्छितो की MPIDच्या अंतर्गत जे काही फायनान्शियल इन्स्टिट्यूट जे फसवणूक करतात आणि ह्याची रिकव्हरी करण्यासाठी MPIDच्या अंतर्गत जी प्रोसेस आहे ती बरीचशी लेंदी आहे आणि त्याच्यामध्ये बराचसा वेळ देखील जातोय. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये प्रमुख काही सूचना केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये काही बाबतीमध्ये आपल्याला कायद्यामध्ये देखील बदल करणं आवश्यक आहे. जो वेळ जातोय तो ज्यावेळेस आपण ह्या मालमत्ता आपण जप्त करतो त्यांना ॲब्सोल्यूट करण्याकरता कोर्टाची परवानगी घ्यावी लागते, MPID कोर्टाची. तर ती परवानगी घेत असताना तिथे जास्तीत जास्त 2 ॲडजॉर्नमेंट ह्या तिथे असाव्यात. अशा पद्धतीचा आपण कायद्यात बदल करण्याचा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तिथे निर्देश दिलेला आहे आणि ते लवकरच आम्ही तिथे करतोय. दुसरं, ह्याची जेव्हा ह्या मालमत्ता आपण जप्त करतो त्याची लिलाव प्रोसेस करण्याच्या अगोदर व्हॅल्युएशन आपण करतो. ती व्हॅल्युएशन करण्यासाठी आपण महसूलचे SDO आहेत अधिकाऱ्याच्या स्तरावरती आपण त्यांना नियुक्त करतो आणि त्याच्याबरोबर व्हॅल्युएशन होतं. या व्हॅल्युएशनमध्ये देखील असं आढळले की महाराष्ट्रामधल्या अनेक केसेस अनेक मालमत्ता ज्या आहेत त्या व्हॅल्युएशन प्रोसेसमध्ये अडकलेल्या आहेत. तर नक्कीच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तिथे देखील एक महत्त्वाची सूचना केलेल्या आहेत की आपण प्रायव्हेट कन्सल्टंट ह्याच्यामध्ये ठेवून हायर करून त्यांच्याबरोबर व्हॅल्युएशन करता येईल का ह्याचा देखील आपण नक्कीच विचार करतो, जेणेकरून ही पूर्ण प्रोसेस ही एका टाईम फ्रेममध्ये झाली पाहिजे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याही अगोदर सभागृहामध्ये घोषणा केली आहे की MPID केसेसच्या बाबतीमध्ये आम्ही अतिशय गंभीर आहोत. ज्या काही रिकव्हरीज करण्यासाठी लिलावाची प्रोसेस जी आहे ती लवकर करण्यासाठी ही पूर्ण प्रोसेस ही टाईम फ्रेममध्ये झाली पाहिजे. याकरिता या केसेस जसं शेवटी जे काही गोरगरिबांचे पैसे इथे अपव्यवहारमुळे ते ज्यांनी गुन्हा केला आहे ते पळून घेऊन गेलेले आहे ते पुन्हा त्यांना मिळण्याकरता त्यांच्या मालमत्ता आपण फ्रीज करून त्यांना ॲब्सोल्यूट करून त्यांची लिलाव प्रोसेस करून ते पुन्हा त्यांना पैसे देण्याची जी प्रोसेस आहे ती ठराविक टाईम फ्रेममध्ये झाली पाहिजे. त्या अनुषंगाने आम्ही कारवाई करतोय.